राम राम मंडळी. तर आज आपला आहे दिवाळी स्पेशल फराळ ब्लॉग. ऑफिसवरून घरी येताच बघितलं की आईने दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात केली. आणि घरचा फराळ म्हटला की 3 स्टार आयटम चकली, करंजी आणि शंकरपाळी तर हवीच. सुरुवात झाली होती करंजीपासून. सारण आधीच तयार केलं होतं. खोबरे साखरेचं सारण एकदम झकास. आई आणि माझी बहीण जोरात करंज्या बनत होती, तर आमचा बारक्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. एका साईडला आमच्या वहिनी साहेब करंज्या तळून काढत होती आणि मी सुद्धा फ्रेश झालो आणि लागलो करंज्या करायला. फुल दिवाळी वाईब्स. पण खरी परीक्षा होती कडा करायच्या. कडा परफेक्ट झाल्या तर समजा आपली करंजी झाली सुपरहिट. करंज्या करून झाल्या आणि आता सगळ्यांची फेवरेट शंकरपाळी. आमची हेमाबाई तर एकदम परफेक्ट शंकरपाळीला डिझाईन मारत होती आणि आमच्या आईसाहेब एकदम अलगद तळून काढत होत्या. आहा, खूपच खुशखुशीत आणि खायला एकदम गोड झाले होते. तर म्हणजे आता सुरू झालं खरं काम, चकली फिरवायची कला. पण हो, आमची वहिनीसाहेब आणि हेमाबाई यामध्ये एकदम तरबेज. आणि जरा चकली चुकली म्हणून काही बिघडत नाही, शेवटी चव महत्त्वाची. खरं सांगू, फराळ बनवा म्हणजे फक्त कुकिंग नाही, तर हा एक फॅमिली टाईम असतो. घरभर सुगंध, मजा मस्ती आणि दिवाळीचं फिलिंग, हाच तर सणाचा आनंद आहे. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणता दिवाळी फराळ आवडतो. भेटू पुढच्या झकास ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी दिवाळी.